हॉस्पिटल कामासाठी गरजू स्त्रिया व वॉर्ड बॉय पाहिजे आहेत. आकर्षक वेतन दिलं जाईल. त्वरित संपर्क साधावा. मालेगाव बनले वन्य प्राण्यांची तस्करी करण्याची केंद्र. नंदुरबारमध्येही वन्य प्राण्यांची मोठी तस्करीची टोळीतील संशयित आरोपी मालेगावचे. मालेगावातही चिंकारा आणि मोराचे मांस विक्री करणारा सराईत गुन्हेगाराला अटक. आम्ही मालेगावकर संघर्ष समितीने वन्यप्राणी तस्करीबाबत आंदोलन केल्यानंतर वन विभागाकडून ही पहिली कारवाई. मालेगाव हे वन्य प्राण्यांची तस्करीचे केंद्रच बनले असल्याचे आता उघड झाले आहे. नंदुरबारमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोल्हा, जमली पोपट, तितर असे वन्यजीवांची आयशरमध्ये भाजीपाल्याच्या कॅरेटच्या आड तस्करी केली जात असताना छापा टाकला असता त्यातील संशयित आरोपींची टोळीही नाशिकच्या मालेगावची होती. यावरून आम्ही मालेगावकर संघर्ष समितीने मोठे आंदोलन वन विभागाच्या कार्यालयाबाहेर केले होते. दरम्यान आम्ही मालेगावकर संघर्ष समितीने केलेल्या आंदोलनात वन्य प्राण्यांची तस्करी, बेकायदेशीर जंगल वृक्षतोड, कोट्यावधींचा होत असलेला भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दे होते. आता वन विभाग याकडे कसं लक्ष देतं आणि अणवी दिवणच्या तस्करीचे मालेगावचेही केंद्र कसं उद्ध्वस्त करतं हे येणाऱ्या दिवसात समजेल. मालेगाव येथे मालेगाव, सटाणा, ताहराबाद, नांदगाव आणि देवळा त्याचबरोबर नामपूर, रोहियो या वन परिक्षेत्राचं नाशिक पूर्व उपवन संरक्षक कार्यालयाचं विभाजन करून विभागीय वन अधिकारी कार्यालय निर्माण करण्यात यावं. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर होणारी अवैध वृक्षतोड थांबवावी. मालेगावचं शिकार आणि वन्य प्राण्यांच्या तस्करीचं केंद्र म्हणून उघड झालेलं आहे. नंदुरबार येथे SITने LCBने वन्य प्राणी तस्करी करणारी टीम पकडली. त्याचं मालेगाव कनेक्शन उघड झालं. त्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. नमस्कार, मी सहाय्यक वन संरक्षक शेखर तनपुरे, मालेगाव प्रादेशिक पूर्व भाग वन विभाग. मालेगाव येथील शिकार प्रकरणी बाबत दिनांक 30 एप्रिल रोजी बेलबाग चुनाभट्टी परिसर मालेगावमधील सराईत गुन्हेगार मुदस्सीर अहमद अकील याच्या घरी अवैध शिकार केलेले मांस असल्याची गुप्त माहिती भेटली. त्यानुसार आम्ही सापळा रचून त्याच्या घरी धाड टाकली. त्या ठिकाणी चिंकारा, हरणाचे मांस तसेच मोर यांची केलेली शिकार असं एकूण 20 ते 25 किलो मांस तिथं आढळून आले. तसेच बुलेट, खाली केस, काही जिवंत काडतुसे, चॉपर या प्रकारे साहित्य जप्त करण्यात आले. सदर हा गुन्हेगार सराईत असून त्याच्यावर विविध प्रकारचे वन्य प्राण्यांचे गुन्हे दाखल होते. हा खूप दिवसापासून फरार आरोपी आहे आणि मालेगावमधील शिकार प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. तर याच्यावर आपण भारतीय वन अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयासमोर हजर केले. त्याचा एक 6 दिवसाचा FCR आपण घेतला आहे. पुढील तपास खोलवर जाऊन यातील संबंधित लोकांवर कारवाई करण्यात येईल.